आमची आईच टीव्हीचा रिमोट सोप्यावर घेऊन बसती. संस्कार कोण करणार? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तेची एर अनुष्ठती सामान्य सकल. एक श्रेष्ठ आचरला जैसे पाहुणी जन वर्तती तैसे. मोठ्या माणसावर संस्कार करण्याची जबाबदारी असते बरं लहान लेकरांना. लहान लेकरं तुमचं अनुकरण करत असतात, म्हणून संस्कार फार महत्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माँसाहेब लहानपणीच राजे म्हणायच्या. राजे इकडे या, राजे इथे बसा, राजे हा गड घ्या, राजे भोजन करा. झाले सुद्धा राजेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे वडील लहानपणीच साहेब म्हणायचे. साहेब इकडे या, साहेब इथे बसा, साहेब अभ्यास करा, साहेब जेवून घ्या. झाले सुद्धा साहेबच. आमची आई आपल्या लेकरांना गाढवा इकडे ये म्हणते का नाही? मग आमचे लेकर सुद्धा गाढवच. तुम्हीच ठरवा आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन मनोज जरांगे पाटलांसारखा शिवबाचा मावळा व्हायचाय की गाढवासारखं व्हायचंय. ते आज मनोज जरांगे पाटील आपल्या कुटुंबाचा, बायको पोरांचा विचार न करता समाजासाठी लढतात. अशी माणसं अमृतासारखी असतात. आज लाखो वर्षानंतर आपल्याला निस्वार्थ नेतृत्व जरांगे पाटलांच्या रूपाने लाभलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरिबांसाठी, रयतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून दर्जा मिळवण्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. पण आज परिस्थिती काय झालीये? 100 एकराचा पाटील आज गुंठ्यावर आलाय. मग या गुंठ्यामध्ये कुठून पोट भरायचं? लाखोची फीस कुठून भरायची? समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहाबरोबर आणता आणता समाजातील मराठा हा घटक प्रवाहाबाहेर कधी गेला हे कोणालाच कळलं नाही. 100 एकर शेती होती, पण आता आहे का? नाही. आता 1.5 आणि 2 एकर शेती पाटलाकडे. समजा तुमच्या पूर्वजांना 100 एकर शेती, त्यांना 4 मुलं, प्रत्येकाच्या वाट्याला किती? 25-25. परत त्यांना 2 मुलं, त्यांच्या वाट्याला किती? 12.5-12. परत त्यांना 2 मुलं, 6-6. परत त्यांना 2 मुलं, 3-3. परत त्यांना 2 मुलं, 1.5-1.5. बरं 3-3 एकर इथपर्यंत ठीक. आता 1.5-1.5 एकर मध्ये जगायचं कसं? पोटाची खळगी भरायची कशी? आणि लेकराची लाखोची फीस शाळेला भरायची कशी? प्रश्न आहे. यासाठी हा आरक्षणाचा लढा आहे. विरोध करणारे लोक विरोध करतायत, पण आपण आपलं ध्येय सोडायचं नाही. कारण हाती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार. आज अशी परिस्थिती निर्माण झालीये. मनोज जरांगे पाटलांना विरोध करणारी काही आपलीच लोक आहेत. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे आपले चंद्रराव मोरे होते, गद्दार झाले. आज मराठा असून मराठा आरक्षणाला विरोध करणारे आमचेच गद्दार लोक आहेत. त्या काळी अण्णाजी पंत राजाला विरोध करायचे. आजही मराठा आरक्षणाला विरोध करणारे अण्णाजी पंत पावला पावलावर आहेत. पण आपण आपलं ध्येय सोडायचं नाही. आपला लढा आपल्याला लढत राहायचा आहे, संघर्ष करायचा आहे. कारण गड आला पण सिंह गेला
हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणासाठी निघालं असेल तर ते फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलांशी निघाले. गड म्हणजे कोंढाणा आणि सिंह म्हणजे कोण? मुलांनो इकडे लक्ष द्या. तुम्हाला मराठी कळते की नाही? गड म्हणजे कोंढाणा. चौथीला आहेत ना तुम्ही? चौथीला किती जण आहेत? मग उत्तर सांगा आता. गड म्हणजे कोंढाणा. तुम्हाला गड आला पण सिंह गेला चॅप्टर आहे ना इतिहासात. गड म्हणजे कोंढाणा, सिंह म्हणजे तानाजी मालुसरे. शाब्बास. राजगडावरती मासाहेब जिजाऊ अत्यंत चिंतेत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी खुबत होतं. राजगडावरती आहेत मासाहेब जिजाऊ आणि त्या राजगडाच्या खिडकीतून मुघली ध्वज दिसतोय. तो मुघली ध्वज त्यांच्या डोळ्यात खुपतोय. तो मुघली ध्वज तिथं नसला पाहिजे. मागोबो होते शिवाजी महाराज. मासाहेबांच्या मनाची चिंता त्यांनी ओळखली आणि विचारते झाले मासाहेबांना, मासाहेब काही चिंता? तसे मासाहेब म्हणतात, राजे एक अत्यंत रूपवती असली कन्या आहे. साक्षात देवीचं रूप पाहिलं तर पायाखाली नतमस्तक व्हावा मी. एवढी लावण्य स्त्री आहे. तिच्या डोळ्यामध्ये अथांग सागर भरावं इतकी तिची लावण्यता. पण राजे त्या स्त्रीला नाक नाही राजे. तसे शिवाजीराजे म्हणतात, मग त्या स्त्रीच्या सौंदर्यतेला काहीच अर्थच उरत नाही. काहीच अर्थच उरत नाही तिला नाक नाही म्हणजे. मग मासाहेब म्हणाल्या, तो कोंढाणा का नाही तुमच्या स्वराज्यात? तो कोंढाणा तर या स्वराज्याचं नाक आहे ना. तो उदयभान तिथं तुमचा मुक्काम गाडून बसलाय. त्यास तुम्ही खाली आणा ना आमच्या समोर पेश करा. आम्हाला कोंढाणा हवाय. आम्हाला आमच्या स्वराज्याचं नाक हवंय राज. आम्हावरती कोणा मुघलानं हसता कामा नये. मागोबा होता आपल्या उमरट गावाचा तानाजी मालुसरे. पोराची पत्रिका बाजूला फेकून दिली. मासाहेबांना मुजरा केला. मासाहेब म्या जातो, म्या घेईन कोंढाणा. पण मासाहेबांना कळून चुकलं होतं की रायबाचं लगीन ठरलंय. तसे मासाहेब म्हणतात, अरे बा तुझ्या घरी तर तुझ्या पोराचं लगीन आहे की. मासाहेब ते घर दुसरं घर आहे. मासाहेब पहिलं घर आपलं स्वराज्य नाही का? या स्वराज्यासाठी लढतो की मासाहेब. एकदाच फक्त एकदाच एक आमचं. तानाजीने विडा उचलला. नंतर तानाजी जातो त्याच्या घरी. समोर बायकोच्या डोळ्यात अश्रू. तिलाही कळून चुकलं होतं आणि भरल्या डोळ्यांनी ती विचारती झाली, काय हो मी जे ऐकलंय ते बरोबर ऐकलंय का? काय ऐकलंस तू? हेच की तुम्ही गडकोट मोहिमेला जाताय. हो अगदी खरं ऐकलंस. एवढं ऐकलं आणि तानाजीच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू दाटले. अहो असं कुणी जातं का हो? स्वतःच्या पोटच्या लेकराचं लगीन सोडून कुणी जातं का? एकदा तरी राहा इथे. एकदा तुम्ही तुमच्या रायबाचं लगीन करा ना मग जा त्या गडकोट मोहिमेला. मग घ्या तो कोंढाणा. तसा तानाजी म्हणतो, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग आपल्या रायबाचं. तानाजीची बायको अत्यंत रागात होती. रागवणार तरी कुणावर? स्वतःच्या नवऱ्यावर. आणि भरल्या डोळ्यांनी तिने कुंकूची शपथ दिली आणि सांगितलं, एकदा तरी राहा इथे. माझं काय मन मानत नाही. तुम्हाला शपथ आहे या कुंकूची. आणि जशी तानाजीची बायको म्हणाली, तुम्हाला शपथ आहे या कुंकूची, तानाजी पुढे झाला. हातानं कुंकू पुसलं आणि म्हणाला, घे झाली तू विधवा, मेला तुझा तानाजी. आणि ऐक, आधी लगीन कोंढाण्याचंच मग आलो तर रायबाचं. जरांगे पाटलांनी सांगून ठेवलंय आपल्या बायकोला, आलो तर तुझा, आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राह. तानाजीची बायको
निघाले तानाजी. सोबतीला यशवंतराव घोरपडे, सूर्याजी मालुसरे, शेलार मामा जातात कोंढाण्यावर. यशवंतराव घोरपडे वर चढले. तानाजी मालुसरे धावता धावता गेला आणि त्या उदयभानाला सांगता झाला, ए उदयभान ये, तुझा बाप आलाय, ये ये आणि मार मला. तानाजी मालुसरे आणि उदयभानचं असं भयानक युद्ध चालू आहे. पण त्याच वेळी हा उदयभान मुघली रियासतीचा छातीवरती वार करणार नाही, पाठीवरतीच वार करणार. पाठीवरती वार झाला. तानाजीच्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार होती. त्या ढालीनं स्वतःच्या पाठीचं रक्षण केलं आणि लढता लढता ढाल तुटली. आता युद्धामध्ये एखाद्या योद्ध्याचं ढाल तुटावं म्हणजे त्याचं साक्षात मृत्यूला आलिंगन द्यावं. पण तानाजी लढत होता. सर्व मावळे लढत होते. 75 वर्षाचे शेलार मामा लढता लढता रडत होते की माझं पोरग तिथं रक्तानं न्याहाळून जातंय आणि मला जाता येत नाही. पण हा उदयभान मुघली रियासतीचा पाठीवरती वार केला आणि तानाजी खाली कोसळला. योद्धा खाली पडल्यावरती त्याला मारायचं नसतं, हा युद्धाचा नियम असतो. पण हा उदयभान इतका दृष्ट की पडलेल्या तानाजीला सुद्धा मारत होता. आणि शेलार मामा तिथूनच कडाडला, ए हरामखोरा, माझ्या पडलेल्या पोराला मारतोयस तू, थांब. आता एकीकडलं पडलेल्या तानाजीला बघून सगळे मावळे माग पळत होते. पण सूर्याजी मालुसरेंनी परतीचे दोर कापून टाकलं आणि सांगितलं, आता या खिंडीत जाऊन उडी द्या, नाहीतर तुटून पडा त्या मुघलांवरती. आता महाराजांचे मावळे असा उगाच त्यांचा जीव कसा काय जाईल. सगळे तुटून पडले त्या मुघलांवरती. इतकं मारलं, इतकं मारलं, इतकं मारलं की त्यांना मरूच दिलं नाही. त्या अर्धमरण जिथं मृत्यूची सुद्धा भीक मागावी लागते की नाही सहन होत आहेत पीडा, मृत्यू द्या आम्हाला, त्या अर्धमृत्यूवरती नेऊन ठेवलं. आणि 75 वर्षाचे शेलार मामा हे लढत होते त्या उदयभानासोबत. आणि अखेर उदयभानाला संपवूनच कोंढाण्याचा फतेह झाला, कोंढाण्याचा विजय झाला, कोंढाणा स्वराज्यात आला. 75 वर्षाचे शेलार मामा लढले. आमच्या समाजातील 80-75 वर्षाचे बाबा आज प्रत्येक सभेला जरांगे पाटलांच्या उपस्थित आहेत. थोरांनी पोरांना साथ द्यावी, थोरांनी पोरांना साथ द्यावी, पोरांनी थोरांना साथ द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुनरावृत्ती आज आम्ही करतोय. 75 वर्षाचे म्हातारे माणसं लढ्यामध्ये सामील आहेत. का? लढा कोण्या एकट्याचा नाही, लढा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे, लढा समाजाचा आहे. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरेनं कोंढाण्याचा विजय हाती घेतला, आम्हाला आरक्षणाचा विजयाचा गुलाल हाती घ्यायचा आहे. सगळे मुघली झेंडे काढले, ते गोळा केले, गवताची गंजी पेटवली, त्याचा धूर झाला. त्या काळी काय असे मोबाईल वगैरे नव्हती संपर्कासाठी. एखादी गड, एखादी आनंदाची बातमी असेल तर गवताची गंजी पेटवायचे, त्याचा धूर व्हायचा. राजगडावरती राजांना कळालं की कोंढाणा आला. राजा अत्यंत खुश, माझ्या सिंहानं कोंढाणा आणला. पण अश्रू दाटले होते सगळ्या मावळ्यांच्या डोळ्यात. हातामध्ये घेतलं होतं सूर्याजी मालुसरेंनी तानाजी मालुसरेंचं पार्थिव शरीर. त्यांच्या मनात प्रश्न उठत होते. अक्षरशः त्या दिवशी सूर्याजी मालुसरे सुद्धा रडले असतील. सांगते झाले ते, काय सांगू मी वहिनीला, दादा सोडून गेले आम्हाला. काय सांगू मी राजाला, दादा सोडून गेले आम्हाला. राजगडावरती आले सूर्याजी मालुसरे, शेलार मामा. शिवाजीराजे येतात आणि 75 वर्षाच्या शेलार मामाच्या पाया पडतात आणि त्यांना पहिला प्रश्न विचारतात, माझा ताना कुठे, कुठे माझा ताना. आणि मागणं येताना पाहिलं
सूर्याजी मालुसरेंच्या दोन्ही हातामध्ये तानाजी मालुसरेंचं पार्थिव शरीर. धावत धावत गेले राजे. गदा गदा हलवलं तानाजीला. ए ताना, काय केलंस? काय करून बसलास? अरे वचन देऊन गेला होतास ना तू आम्हाला, जाणार तर कोंढाण्याचं लगीन लावणार आणि मग मी माझ्या रायबाचं लगीन करायला येणार. अरे काय उत्तर देऊ रे मी वहिनीला? काय सांगावं आम्ही त्या रायबाला? काय करावं आम्ही या कोंढाण्याचं? काय करावं आम्ही या स्वराज्याचं? जर तुझ्यासारखे एकनिष्ठ मावळेच या राजासोबत नसतील तर या स्वराज्याला काही अर्थ उरत नाही रे ताना. शिवाजीराजे म्हणतात, गड आला पण माझा जीवाचा सिंह गेला. त्या दिवसापासून सिंहगड नावानं तो किल्ला ओळखला जातो. माणसं मरायला तयार झालीत. असे मित्र मुलांनो, आयुष्यात मित्र जमवायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जमवा. आमचे मित्र फक्त आजकाल पित्र खायपुरतेच मर्यादित झाले. त्या काळी जीव द्यायला तयार होते मावळे. आज जाणून बुजून काही लोक मराठा आरक्षणाला विरोध करतायत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी चांगली लोक येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळी अधर्माचा जन्म होतो, धर्माचा नाश होतो, त्या त्यावेळी चांगली लोक अवतार घेतात. आज आमच्या न्याय हक्कासाठी मनोज जरांगे पाटलांनी अवतार घेतलाय, पण त्रास देणारे लोक